हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. याच्या अगोदर आपण पायथागोरस थेरममध्ये पायथागोरस थेरम म्हणजे काय, त्याचा कन्वर्स पायथागोरस थेरम काय आहे तो पाहिला. त्याच्यानंतर एक्झॅक्टली आपण पायथागोरस थेरम कुठे कुठे वापरतो ते पाहिलं, कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते पाहिले. त्याच्यानंतर आपण एक नवीन थेरम शिकलो, अपोलोनियस थेरम. पायथागोरस थेरम किंवा अपोलोनियस थेरम याच्यामध्ये एक बेस काय आहे तर एक जो कोन आहे तो 90 डिग्री असतो, राईट अँगल असतो. मग पायथागोरस थेरमप्रमाणे आपण हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर करतो. पण जर का आपल्याला एखादी लाईन दिलेली असेल, ती मेडियन आहे त्याची, किंवा आपण म्हणूया की त्याने आपल्याला सांगितलेलं असेल की कुठला तरी एक पॉईंट जो आहे तो त्याचा मिड पॉईंट आहे, तर आपण त्या ठिकाणी अपोलोनियस थेरम लावून आपला आन्सर काढता येतं. हे आपण पाहिलेलं आहे. आता त्याच बेसवरती आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत की कसा प्रश्न असेल आणि तो तुम्ही कसा सोडवायचा आहे. सेम क्वेश्चन तुम्ही पायथागोरस थेरमप्रमाणे सोडवू शकता. पण जर का एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि मग जर का आपल्याला एक्झॅक्टली 2 लाईन्स दिलेल्या नसतील, वेगवेगळ्या लाईन्स दिलेल्या असतील किंवा असा काहीतरी हे असेल, तर मग आपण अपोलोनियस थेरम लावून त्याचा आन्सर क्विकली काढू शकतो. बघूया कसे क्वेश्चन्स आहेत आणि कसं सोडवायचं आहे. एक्झाम्पल 1 आहे. इन द फिगर सेगमेंट PM इज अ मीडियन ऑफ triangle PQR. PM is equal to 9 and PQ square plus PR square is equal to 290. Then find QR. बघा आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दिलेला आहे आणि PM इज अ मीडियन सांगितलेली आहे, म्हणजे M इज अ मिड पॉईंट आलेला आहे. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर सांगितलेला आहे. जरी PQ त्यांनी सांगितली असती किंवा PQ स्क्वेअर जरी सांगितला असता तरी आपण या ठिकाणी पायथागोरस थेरमसुद्धा लावून आन्सर काढू शकलो असतो. पण इथे डायरेक्टली PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 290 दिलेला आहे. म्हणजे आता हा क्वेश्चन आपल्याला अपोलोनियस थेरमप्रमाणे सोडवायचा आहे. In triangle PQR, segment PM is a median, M is the midpoint of segment QR. आता त्याने PM is a median म्हटलेला आहे, म्हणजे बट ऑब्वियसली M is the midpoint. आपल्या सेंटेन्समध्ये दिलेलं नसले तरी मेडियनचा अर्थ असाच होतो की M जो आहे पॉईंट तो आपला मिड पॉईंट आहे. QM is equal to MR equal to हाफ ऑफ QR. कारण काय म्हटलेलं आहे त्यांनी, M हा PM हाच मीडियन आहे, म्हणजे M हा मिड पॉईंट आहे. म्हणून आपण म्हटलं QM इज इक्वल टू MR इज इक्वल टू हाफ ऑफ QR. बघा इथे आपल्याला फिगर दिलेली आहे, त्यावरून आपल्या लक्षात येतं आहे की कशा प्रकारचा हा आपला ट्रायंगल आहे. त्यांनी त्याप्रमाणे नंतर लिहिलं आहे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर किती आहे, 290 आहे. PM स्क्वेअर आपल्याला किती दिलेला आहे, त्यांनी 9 दिलेला आहे. PM स्क्वेअर नाही, PM आपल्याला 9 दिला आहे. मग 2 × 9 स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. आपल्याला QMच काढायचा आहे, मग आपल्याला QR काढता येणार आहे. 290 इक्वल टू 2 × 9चा स्क्वेअर लिहून घेतला 81. 81 2 जा 162. 290मधून 162 मायनस केलेले आहेत. आन्सर आलेलं आहे 128. 128ला आपण 2ने डिवाईड करता आन्सर आलेला आहे 64. 64चा स्क्वेअर रूट आपला आहे 8, म्हणजेच आपला QM जो आहे तो आहे 8. आता आपल्याला QR शोधून काढायचं आहे. QR किती आहे आपला, डबल ऑफ QM. बघा आपण लिहून घेतो ना, QM इज इक्वल टू MR इज इक्वल टू हाफ ऑफ QR. मग इथे लिहून घेतलं आपण QR इज इक्वल टू 2 × QM. QM किती आहे, 8 आहे. 8 2 जा 16, म्हणजे QR आपला आला 16. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2.
Prove that the sum of the squares of the diagonals of a rhombus is equal to the sum of the squares of the sides. Given quadrilateral PQRS is a rhombus, diagonals PR and SQ intersect each other at point T. हा PQRS आहे आपला, PR आणि QT ही त्याच्या डायगोनल्स आहेत आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट केल्या T पॉईंटमध्ये. टू प्रूव्ह PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. आता काय झालेलं आहे, डायगोनल्स आहेत, स्क्वेअर आहे, ते एकमेकांना इंटरसेक्ट केले आहे. ज्यावेळेला ते इंटरसेक्ट करतात त्यावेळेला तो 90 डिग्रीचा राईट अँगल आपल्याला तयार केलेला मिळतो. तुम्हाला दिसतो इथे राईट अँगल तयार झालेले आहे. बरोबर आहे. आता त्याच्या समोरची साईड म्हणजे आपली काय आहे, साईड ऑफ अ रोम्बस येणार आहे आणि डायगोनल्सचे एकमेकांना त्यांनी इंटरसेक्ट केले, ते एक्झॅक्टली हाफ होणार आहेत. सगळीकडच्या ज्या नंबर्स आहेत ते सेम येणार आहेत. ठीक आहे, हेच आपल्याला दाखवायचं आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर बाय अपोलोनियस थेरम PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर. आता आपण अपोलोनियसचा थेरम लावून जो आहे, एका साईडचे दोन त्रिकोण घेतलेले आहेत. आपण असं समजूया, हे दोन त्रिकोण आहेत, हा एक ट्रायंगल आहे PQS. मग त्याच्याबद्दल आपण बाय अपोलोनियस थेरम सांगितलेलं आहे. म्हणजे आपला QS काय होईल, बेस होईल, या त्याच्या साईड्स होतील, ही त्याची मीडियन होईल, म्हणजे T हा त्याचा मिड पॉईंट येईल आणि मग त्या आधारे आपण सांगितलेलं आहे दोन वेगवेगळे त्रिकोण तयार करून दोन वेगवेगळ्या त्रिकोणाबद्दल म्हणा. QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू 2RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर हा आपला सेकंड इक्वेशन तयार झालेला आहे. ॲडिंग 1 and 2 PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू 2PT स्क्वेअर प्लस RT स्क्वेअर प्लस 4QT स्क्वेअर. आता काय होणार आहे, एक कुठली तरी साईड जी त्याची आहे ती कशी येणार आहे, 4 येणार आहेत. कारण कुठली तरी आपण एकच साईड पकडतो ना नेहमी बेसची, त्यामुळे ती कुठली तरी आपली 4 येणार आहे. ती लिहून घेतलेली आहे. आता आपण महा PT स्क्वेअर किती वेळा आपला आलेला आहे, एकदा PT स्क्वेअर आला, एकदा RT स्क्वेअर आलेला आहे. मग तो सुद्धा जवळजवळ सारखाच आहे, कारण आपण काय म्हणून बायसेक्ट केलं आहे, म्हणजे दोन एक्झॅक्टली भाग तयार झालेले आहेत. मग त्या PT स्क्वेअरला किंवा RT स्क्वेअरला आपण PT स्क्वेअर किंवा RT स्क्वेअरला आपण PT स्क्वेअर असं काहीही मानू शकतो. मग त्याचा अर्थ काय झाला, 2PT स्क्वेअर 2PT स्क्वेअर म्हणजे किती झाले, 4PT स्क्वेअर आणि हा झाला 4QT स्क्वेअर. मग आपण त्याला कसं लिहिलं, 4चा स्क्वेअर रूट किती आला, 2 आला. मग तो पण 2PT द होल स्क्वेअर केला, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, 4PT स्क्वेअर झालेला आहे. आता 2PT स्क्वेअर 2QT स्क्वेअर म्हणजेच आपलं काय आलेलं आहे, PR स्क्वेअर आणि QS स्क्वेअर आलेलं आहे. का, कसं ते एकदा आपण बघूया. हा आपला PT स्क्वेअर आहे, हा PT स्क्वेअर आहे, बरोबर आहे. किती आहे, 2 PT स्क्वेअर आहेत, म्हणजेच काय झाली, अख्खी PR झाली. कारण 2 PT म्हणजे काय, आपली अख्खी PR आहे. कारण आपण काय म्हणतो, इंटरसेक्ट करता आहेत, म्हणजे दोन एक्झॅक्टली भाग तयार झालेले आहेत, म्हणजेच आपण म्हटलेला आहे तो PR आहे. जेव्हा आपण म्हणालो 2QT स्क्वेअर आहेत, म्हणजे QT स्क्वेअर डबल आहेत, म्हणजेच काय झालेले, ती अख्खीच्या अख्खी लाईन QS स्क्वेअर झालेली आहे. त्यांनी काय विचारतं, प्रूफ करायला सांगितलेलं होतं आपल्याला, PR स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर द्यायचा आहे. झालं, PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर.
प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूफ करताना आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं होतं. इथे ती लाईन दिलेली नाही आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्ही लिहा तिकडे देअरफॉर PQ² + PS² + QR² + SR² = PR² + QS², हेन्स प्रूफ. त्याच्या खाली तुम्हाला एक नोट दिलेली आहे. द अबाव प्रूफ कॅन बी रिटन युझिंग पायथागोरस थेरम ऑल्सो. पायथागोरस थेरमनी सुद्धा तुम्हाला हे याच पद्धतीने आपल्याला जे आहे ते प्रूफ करता येईल. फक्त तिकडे काय करायला लागेल, 4 वेगवेगळे आपल्याला त्रिकोण आहेत, राईट अँगल आहेत, ते घ्यावे लागतील आणि त्याप्रमाणे ते दाखवावं लागेल. मग जिथे जिथे आपल्याला डायग्नॉल्स आलेले आहेत तिथे तिथे आपण = देऊन हा ह्याचा = आहे असं म्हणून ते 2 2 2 2 घेऊन आणि मग ते सगळ्यांना प्लस करून ते दाखवता येईल. तुम्हाला एकदा तुम्ही लिहून बघा. तुम्हाला नाही जमलं तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी तुमच्यासाठी तो खास व्हिडिओ तयार करीन आणि पोस्ट करीन.